कसं काय? बरं आहे? काय म्हणतोय उन्हाळा? पाण्याची कमतरता नक्कीच जाणवत असेल ना? म्हणूनच तुमचं विचारांती या चॅनलच्या कुठं मुरतंय पाणी या मालिकेमध्ये स्वागत करते. महाराष्ट्रात पाणी नेमकं कुठं अडतं, कुठून वाहून जातं आणि कुठल्या राजकारणात अडकतं आणि कुठल्या लोकांच्या नळापर्यंत पोहोचण्याआधीच गायब होतं, याचा मागोवा घेणाऱ्या या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचं सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आय टी हब बनलेलं शहर म्हणजे पुणं. महाराष्ट्राचं सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आय टी हब अशी ओळख असलेल्या पुणं ह्या शहराची अलीकडचीच ओळख म्हणजे टँकरचं शहर. एकेकाळी हेच शहर सायकलींचं शहर किंवा पेन्शनर लोकांचं शहर म्हणूनही ओळखलं जायचं. पुणं आज 40 लाखांपेक्षा जास्त स्थानिक लोकसंख्या, वेगानं वाढणाऱ्या हाऊसिंग सोसायट्या, आय टी पार्क्स, उद्योग, शिक्षण संस्था आणि उपनगराच्या विस्फोटांमुळे पाण्याच्या बाबतीत महाराष्ट्रातलं सर्वात गुंतागुंतीचं शहर बनलं आहे. पुण्यात पाऊस पडतो, शहराच्या आजूबाजूला धरणंही आहेत, नद्या आहेत, टेकड्याही आहेत. पण तरीही अनेक भागात उन्हाळ्यात टँकर लागतात. काही भागात कमी दाबाने पाणी येतं, तर काही भागात लोक अजूनही PMCचं पाणी येणार कधी असा प्रश्न विचारत आहेत. पुण्याची भौगोलिक रचना समजून घेतली तर पाण्याचा प्रश्न का निर्माण होतो हे लगेच लक्षात येतं. पुणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ जवळपास 15,643 चौरस किलोमीटर आहे. पश्चिमेला सह्याद्रीचा डोंगराळ भाग, पूर्वेला पावसाचा सपाट भाग, दक्षिणेला साखरपट्टा आणि उत्तरेला द्राक्ष, शेती आणि औद्योगिक पट्टा अशी भौगोलिक विविधता पुण्याला मिळाली आहे. शहरातून मुळा, मुठा, इंद्रायणी आणि पवना या नद्या वाहतात. पण शहरीकरणामुळे नदीकाठचं नैसर्गिक जलचक्र मोठ्या प्रमाणात बदललंय. जर पुणे जिल्हा 4 दिशांमधून विभागून पाहिला तर पश्चिम भागात मुळशी, वेल्ह, भोर आणि मावळ हे 4 तालुके येतात. हा भाग सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्यामुळे इथे वार्षिक 2000 ते 3000 mm पर्यंत पाऊस पडतो. धरणं भरतात, ओढे वाहतात, पण इथलं पाणी शहरांकडे वळवलं जातं. त्यामुळे जिथे पाऊस पडतो तिथे लोकांकडे नेहमी पुरेसं पाणी असेलच असं नसतं. तर उत्तर भागात जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूरचा काही भाग येतो. या भागात यंदा भूजल पातळी खाली गेल्यामुळे अनेक गावांना टँकरवर अवलंबून राहावं लागत आहे. आजच्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यातील 50 गावांमधल्या 256 वाड्या आणि वस्त्यांमध्ये जवळपास 89,000 लोक टँकरवर अवलंबून आहेत. सर्वाधिक फटका आंबेगाव आणि खेड तालुक्यांना बसला आहे. पूर्व भागात शिरूर, दौंड, हवेलीचा पूर्व भाग, इंदापूर, बारामती हे भाग येतात. जिल्ह्यातील सर्वात कमी पावसाचा पट्टा आहे. काही भागात वार्षिक पाऊस 500 ते 650 mm पर्यंत असतो. इथे विहिरींची पाणी पातळी 30 ते 50 फुटांवरून उन्हाळ्यात 100 ते 150 फुटांपर्यंत खाली जाते. तर अनेक शेतकऱ्यांच्या बोरवेल 500 ते 800 फुटांपर्यंत गेल्या आहेत. दक्षिण भागात पुरंदर, सासवड, भोरचा पूर्व भाग आणि हवेलीचा दक्षिण भाग हे भाग येतात. हा भाग कायमच टँकर, भूजल आणि शेती यांच्यात संघर्ष करणारा पट्टा म्हणून ओळखला जातो. इथपर्यंत माहिती उपयोगी वाटत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि कुठं मुरतंय पाणी ह्या मालिकेसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. कारण पुढच्या भागात आपण महाराष्ट्रातील आणखीन एका शहराच्या पाण्याचा हिशोब पाहणार आहोत. आता पुण्याचा खरा आधार काय? तर पुण्याला पाणी देणारी 4 धरणं. एक म्हणजे खडकवासला, दुसरं पानशेत, तिसरं वरसगाव आणि चौथं टेमघर. फेब्रुवारी 2026मध्ये या 4 धरणातला मिळून एकूण 19.5 TMC म्हणजे जवळपास 67% पाणीसाठा होता, जो मागच्या वर्षी 2.5 TMC जास्त होता. त्यामुळे यंदाच्या सुरुवातीला पुण्यात पाणी कपातीची गरज भासणार नाही असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला होता. पुणे शहरात नैसर्गिक आणि कृत्रिम तलाव मिळून लहान मोठे 20पेक्षा जास्त महत्त्वाचे तलाव आहेत, जसं की पाषाण लेक, कात्रज लेक, मस्तानी लेक आणि जांभूळवाडी लेक. पण शहराच्या पिण्याच्या गरजेसाठी त्यांचा थेट उपयोग मर्यादित आहे. ग्रामीण पुणे अजूनही विहिरी, बोरवेल आणि टँकरवर अवलंबून आहे.
शहरी पुण्यात सुद्धा अनेक नवीन नवीन भाग, विशेषतः उंडरी, मोहम्मदवाडी, कोंढवा, खराडी, वाघोली, हिंजवडी हे PMC हद्दीत असूनही टँकरवर चालतात. अलीकडेच उंडरीमध्ये टँकरचा दर 600 रुपयांवरून 800 रुपयांपर्यंत गेल्याची तक्रार रहिवाशांनी केली होती. पुण्याची पाणीपुरवठा व्यवस्था तांत्रिकदृष्ट्या मोठी आहे. धरणातून, पाणी कालव्यातून आणि मुख्य पाईपलाईनमधून शहरातील शुद्धीकरण केंद्रात येतं. त्यानंतर जलकुंभ, प्रेशर स्टेशन, वितरण नेटवर्क यांच्यामार्फत घराघरात पोहोचवलं जातं. पण कागदावरची व्यवस्था आणि जमिनीवरील वास्तव ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. गेल्याच आठवड्यात खडकवासला पाईपलाईन नेटवर्किंगच्या देखभालीसाठी 2 दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता आणि त्यानंतर अनेक भागात 72 तासानंतर देखील कमी दाबानं पाणी येत होतं. याच काळात मार्चमध्ये खडकवासला कालवा फुटल्यामुळे जवळपास 20 दशलक्ष लिटर पाणी वाया गेलं. पुण्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे गळती आणि नॉन रेव्हेन्यू वॉटर. अधिकृत आणि अभियांत्रिकी चर्चांनुसार पुण्याच्या धरणातून निघालेल्या पाण्यापैकी 25 ते 30% पाणी घराघरात पोहोचण्याआधीच गळती, जुनी पाईपलाईन, अनधिकृत जोडण्या आणि मीटरिंगच्या त्रुटी आणि ऑपरेशनल नुकसान ह्याच्यामुळे हरवत चाललंय. याचा अर्थ 100 लिटर पाणी जर धरणातून निघालं तर 70 ते 75 लिटरच पाणी प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचतं. शहरात 24/7 पाणी योजनेसाठी हजारो कोटींचे प्रकल्प सुरू आहेत. पण काही भागात पाईपलाईनचं काम अपूर्ण असल्याने मोहम्मदवाडी, उंडरी आणि कोंढवा भाग अजूनही टँकरवर आहेत. अलीकडेच 19 किलोमीटर ट्रान्समिशन लाईन सुरू झाल्याने काही जलकुंभांपर्यंत पाणी पोचायला सुरुवात झाली आहे. राजकीय आणि प्रशासकीय प्रभावाचा मुद्दा इथे खूप मोठा आहे. फेब्रुवारी 2024मध्ये राज्य जलसंपदा विभागाने PMCकडे ₹932 कोटी थकबाकी असल्यामुळे अतिरिक्त पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता. पुण्याचा अधिकृत वार्षिक कोटा 11.60 TMC असताना प्रत्यक्ष वापर अनेक वर्षांपासून जास्त असल्याचं समोर आलं आहे. आता येतो सर्वात चर्चेचा मुद्दा, टँकर माफिया. पुण्यातील अनेक नागरिक सोशल मीडियावर उघडपणे आरोप करत आहेत की नव्या भागात बिल्डर, स्थानिक राजकारण, अपूर्ण पाईपलाईन आणि टँकर नेटवर्क यांचं एक वेगळंच अर्थकारण तयार झालं आहे. एका स्थानिक चर्चेत नागरिकांनी सांगितलं की काही सोसायट्या महिन्याला 1 लाख ते 8 लाख रुपये फक्त टँकरवर खर्च करत आहेत आणि टँकर ट्रिप्सची संख्या 2024मधल्या 34,000वरून 2026मध्ये 46,000पर्यंत गेली आहे. एका नागरिकाने तर थेट लिहिलं होतं, PMC क्लेम्स 94% कव्हरेज, रियालिटी इज डिफरंट. तर दुसऱ्या चर्चेत लोकांनी स्पष्ट लिहिलं आहे की करप्शन हा शब्दच या प्रश्नाचं उत्तर आहे. पाणी पुरवठ्याच्या गुणवत्तेचाही प्रश्न गंभीर आहे. फेब्रुवारीमध्ये नागरिकांनी दावा केला होता की शहरातील 60 ते 70 ठिकाणी मलनिःसरणाचं पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळलं जात आहे आणि PMCने त्यासाठी पाईपलाईन दुरुस्तीसाठी सुमारे 20 कोटी रुपयांचा प्रस्ताव देखील मांडला. जरी सोशल मीडिया पोस्ट हा अधिकृत अहवाल जरी नसला तरी शहरातील लोकांचा अविश्वास किती वाढला आहे हे यातून नक्कीच दिसून येतं. पुण्याचा आढावा घेतला तर हे चित्र नक्कीच विरोधाभासी आहे. एका बाजूला धरणं भरलेली दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागात 89,000 लोक टँकरवर आहेत. शहराला पाणी आहे पण काही भागात पाईप नाही. कर भरला जातो पण काही सोसायट्या अजूनही खाजगी टँकर घेतात. धरणात पाणी आहे पण शहराच्या वाढीपेक्षा पायाभूत सुविधा मागे पडल्या आहेत. शेवटी निष्कर्ष एकच, पुणे तहानलेलं शहर नाही पण व्यवस्थित पाणी व्यवस्थापनाशिवाय सुरक्षितही नाही. सह्याद्रीत पाऊस आहे, धरणं आहेत, तलाव आहेत, तंत्रज्ञानसुद्धा आहे आणि पैसाही भरपूर आहे. पण धरणापासून घरापर्यंत प्रत्येक थेंब मोजलाच गेला नाही. गळती थांबली नाही की टँकरवरचं अवलंबत्व कमी झालं नाही आणि शहराच्या विस्तारा इतकाच पाणी पुरवठ्याचा विस्तारही झाला नाही. तर प्रत्येक उन्हाळ्यात पुणेकरांचा एकच प्रश्न आहे, धरणं भरलेली आहेत मग आमच्याच सोसायटीत टँकर का?